महायुतीचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गामधील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित राहणार आहेत। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आणि त्यातला हा अखेरचा टप्पा 76 किलोमीटर लांबीचा आहे। तो आजपासून खुला होतोय। तर अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीच्या डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोलदरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। तर इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा आज खुला होणार आहे। तर समृद्धी महामार्गामधील हा शेवटचा टप्पा होता ज्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय। या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही याला उपस्थित असणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ ग्राउंडवरून आपल्याला माहिती देत आहेत। लक्ष्मण, हा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय आणि तुम्ही मगाशीही सांगितलं की किती अवघड हा मार्ग होता बनवणं, सह्याद्रीचा डोंगर पोखरून हा मार्ग बनवण्यात आलेला आहे। काय अधिकचा तपशील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेला आहे। सुरुवातीपासून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी या दोनही मंत्र्यांनी प्रचंड प्रयत्न केलेले होते। समृद्धी महामार्ग पूर्ण लवकर व्हावा यासाठी देखील त्यांचा आग्रह होत आहे आणि आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि या कार्यक्रमाला अजित पवार उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित आहेत। पुढच्या काही वेळामध्ये, पुढच्या काही क्षणामध्ये या ठिकाणी कोनशिलेचं अनावरण केलं जाईल आणि त्यानंतर फीत टाकून या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं अर्थात इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावापर्यंतचा हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा जो आहे त्याचं लोकार्पण पुढच्या काही क्षणामध्ये होईल आणि उद्घाटन झाल्याबरोबर हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नागरिकांसाठी जो आहे तो खुला होणार आहे, अशा प्रकारची माहिती एनएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये हे उद्घाटन सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद आपण दिलेल्या ग्राउंडवरच्या सगळ्या माहितीसाठी। तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा जो टप्पा आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा पार पडतोय, त्या संदर्भात ही सगळी माहिती लक्ष्मणने आपल्याला दिलेली आहे। तर 76 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडतंय। हा मार्ग आता लोकांसाठी खुला होईल। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट, याच ड्रीम प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। समृद्धी महामार्गावरती अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला। विशेष म्हणजे नाशिकच्या कसारा घाटामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा भेदून तयार करण्यात आलेला महाकाय टनेल या सगळ्या समृद्धी महामार्गाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर या टनेल बरोबर नाशिकच्या या समृद्धी महामार्गावरती एक 70 अंशाचा कोन 2 डोंगरांमध्ये तयार होतो आणि या 70 अंशांच्या कोनावरती तयार करण्यात आलेला एक महाकाय अशा स्वरूपाचा हा ब्रिज हे देखील या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच ब्रिजवरती मी आता उभा आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितला तर 2 डोंगरांना जोडणारा हा पूल या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य कशासाठी बनला हे आपल्याला दृश्यांमध्ये दिसेल। या सगळ्या 2 सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून ज्या वेळेला हा समृद्धी महामार्ग जात होता त्यावेळेला या महामार्ग तयार करत असताना अनेक चॅलेंजेस जे आहे ते या विभागाच्या समोर होते। त्यातलं एक सर्वात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले हे 2 डोंगर एकमेकांना जोडून हा रस्ता पुढे ठाण्याच्या दिशेने न्यायचा। आता ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचा इगतपुरीचा टनेल पास होतो तो टनेल पास झाल्यानंतर
पुढे आल्यानंतर दोन डोंगरांमध्ये हा 70 अंशांचा कोन असलेला एक भला मोठा भाग जो आहे तो या ठिकाणी उभा होता. मात्र या भागाला कशा पद्धतीनं भेदायचं असं आव्हान जे आहे ते या सगळ्या यंत्रणेच्या समोर होतं आणि त्यावरती उपाय म्हणून हा अशा स्वरूपाचा महाकाय ब्रिज जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आला. तब्बल 60 मीटर उंच व 1115 मीटर लांब अशा स्वरूपाचा हा पूल जो आहे तो यावरती उभारण्यात आलेला आहे आणि हेच या समृद्धी महामार्गाच्या कामातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वी अनेक चॅलेंजिंग कामं जी आहे ती या कंपन्यांनी केली आणि आज अखेर त्याचा मुहूर्त समोर आलेला आहे आणि त्यानुसार आज नाशिकमध्ये या समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि त्याच लोकार्पणामधले अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण जी कामं आहे त्यातलंच हे एक सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे हा ब्रिज. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, समृद्धी महामार्ग, नाशिक.